ज्ञानेश्वरीच्या म्हणजेच भावार्थ दीपिकेमधल्या पहिल्या अध्यायामधला हा 22वा श्लोक आहे. अत्यंत सोपं विवेचन आहे महाराजांचं. माऊली ज्ञान सांगताना म्हणते की माझ्या हृदयामध्ये सद्गुरू धरला असताना जो मला ह्या संसारामधून तारून घेऊन जातो, की ज्याच्या योगे मला विवेकाची प्राप्ती होते, असा ह्या श्लोकाचा अत्यंत सोपा असा अर्थ आहे. माऊलींना काय मतितार्थ सांगायचा ह्याचं आपण चिंतन करणार आहोत. अनेक वर्षे या ठिकाणी ही पारायणाची परंपरा आहे. आपण अनेकांनी आदरणीय सद्गुरू गुरुनाथ महाराजांची अनेक प्रवचन आपण ह्या ठिकाणी ऐकलेली आहेत. आज आयोजकांच्या निमित्तानं ह्या ठिकाणी संधी करायला मिळते आहे प्रवचन सेवेची. त्याबद्दल मी संयोजकांचा अत्यंत ऋणी आहे. माऊली म्हणते, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणवनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. मज म्हणजे माझ्या हृदयामध्ये सद्गुरूंची स्वारी राहते किंवा ज्ञान देते, म्हणून हे सगळं मला प्राप्त होतं असं माऊलींना सांगायचं आहे. आता मुळात दोन प्रश्न आहेत. आमचं हृदय कुठं आहे आणि त्या हृदयाला सद्गुरूंची गाठ कशी पडणार, हे दोन महत्त्वाचे विषय आहेत. असं काही आम्हाला शास्त्रानं शिकवलेलं आहे का हो, की आमच्या मनामध्ये, आमच्या शरीरामध्ये डाव्या बाजूला हृदय ठेवलेलं आहे आणि त्या हृदयामध्ये नामासाठी सोन्याची डबी ठेवलेली आहे, असं कुठं आम्हाला शास्त्रानं सांगितलेलं आहे का हो? बरं, ते मन नाही असं जर आम्ही म्हणलं तर मनाशिवाय मनुष्य होईल का, हा दुसरा प्रश्न आहे. म्हणजे मन आहे म्हणून मनुष्याला किंमत आहे. म्हणून माऊली एका ठिकाणी ज्ञान सांगताना म्हणते, तू मन हे मीची करी, माझी आहे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकांते. भगवंताची स्वारी 9व्या अध्यायामध्ये ज्ञान सांगत असताना म्हणते, मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरुम मामे वैश्यसियो युक्तो आत्मा त्वम मत्परायणः. म्हणजे आमच्या हृदयामध्ये आम्हाला भगवंताला बसवायचं आहे, मग आमचं मन कुठं आहे आम्हाला सांगता येईल का हो? बरं, मन नाही म्हणजे आम्ही मनुष्य नाही असं होऊ शकेल का हो? संत वर्णन करताना म्हणतात, मन कसं आहे हो आमचं? मना ऐसा महाराजा कोण आहे रे. तुकोबाराय वर्णन करताना म्हणतात की मनासारखा चक्रवर्ती सम्राट कुणी नाही. आता रणकंदन सुरू झालेलं आहे. 2024 काठी घेऊन चालतात पण खुर्ची सोडायला तयार होतात का हो? बाहेरची खुर्ची सोडायला मानसिकता होत नसेल तर आमचे चक्रवर्ती सम्राट असणारं मन आहे. संत वर्णन करताना म्हणतात की हे मन किती मोठं आहे, हे आघाद आणि विशाल असं मन आहे. आणि ह्या मनामध्ये आम्ही जर बाहेरच्या दृष्टींना विचार केला तर आम्ही आमच्या मनामध्ये किती जणांना थारा दिलेला आहे हो. आई आहे, वडील आहेत, पत्नी आहे, मुलगा आहे, मुलगी आहे, नातेवाईक आहेत, शेजारचे आहेत, परिवार आहे, सगळ्यांना आम्ही जागा दिलेली आहे. संत आम्हाला प्रश्न करतात, तुम्ही ह्या सगळ्यांना जागा दिली, तुमच्या बरोबर कोण कोण येणार ह्यातलं? आई वडील आम्ही जाण्यापूर्वी हयात असतील तर घराच्या दरवाजापर्यंत येतील. पत्नीचं आमचं सख्य असेल तर उमऱ्यापर्यंत ती आम्हाला साथ दे. मुलानं आम्हाला घालवल्यानंतर त्याची यायची मानसिकता असेल अग्नी द्यायची तर अग्नी द्यायचं काम करेल. जो काही आमचा मित्रपरिवार असेल तो दिवस पाळेल आणि आम्हाला विसरूनही जाईल. आमच्या बरोबर कोण आलं? संत म्हणतात, आमच्या बरोबर कोणीही आलं नाही, कोणी येत नाही असं संतांना म्हणायचं आहे का हो? उत्तर आहे, आमच्या बरोबर अनेक गोष्टी येत असतात, पण त्या मिळवण्यासाठी, त्या प्राप्त करण्यासाठी माऊलींनी सांगितलेलं ज्ञान आत्मसात करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. माऊली आम्हाला काय सांगते हो त्यासाठी? माऊलींनी अत्यंत सोपा परमार्थ आम्हाला शिकवलेला आहे.
माऊली म्हणते, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. संत वर्णन करताना म्हणतात की भक्त देवाच्या मंदिरामध्ये जाऊन उभा राहायचं आहे. मग एखादं म्हणेल, मी दिवसभर उभा राहतो, आम्हाला भगवान भेटला का हो? उत्तर आहे, ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी आम्हाला मुळात गुरुची आवश्यकता आहे. म्हणून माऊली म्हणते आहे, मज हृदयी सद्गुरू. आम्हाला सद्गुरूंची गरज आहे. सद्गुरू काय करतात? तरी गुरु दाविलिया वाटा, येवोनी विवेक तीर्थ तटा, दुहुनिया मळकटा बुद्धीचा तेणे. आम्हाला मार्ग दाखवायला तयार आहेत. राजमार्गावरती आम्हाला घेऊन जायला संत तयार आहेत. निळोबाराय वर्णन करताना म्हणतात, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत ते, तेणेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही, मोडोनिया नाना मते, देती सिद्धांत चौरसू, निळामणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू. संत आम्हाला राजमार्गावरनं घेऊन निघालेले आहेत. अहो, रत्नागिरी नागपूर समृद्धी महामार्ग तयार झाला, त्या महामार्गावरनं गाडी चालवणं आमचं काम आहे, सगळ्या नियम पाळत. मग संत ही गाडी चालवायला आम्हाला शिकवायला तयार आहेत. संत वर्णन करताना म्हणतात, हात धरून मंदिरात चिन्हेले, साजणी गुरुने कवतुक केले, तत्वमसी महावाक्य निरूपणी, मी पण अंधकार रहित चिकेले, साजनी गुरुने कवतुक केले. आम्हाला हाताला धरून संत घेऊन जायला तयार आहेत. कारण संत कसे आहे तो? संत वर्णन करताना म्हणतात, 80 कळवळ्याची जाती, लाभावीण धरी प्रीती. अहो, संतांनी कुठलाही आमच्याकडनं अभिलाषा धरलेली नाही. आमची स्थिती तशी आहे का हो? आम्ही कोणतीही गोष्ट करायला जाऊ दे, आमचा पहिला संकल्पच असतो, मम म्हणा आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम. मला काय मिळणार याचं गणित घातल्यानंतर ते काम करायचं का नाही आम्ही ठरवतो. म्हणून आम्ही जसं सरकारी कामकाजामध्ये आम्ही लाच द्यायला शिकवतो, तसं आम्ही भगवंताच्या समोर कधी म्हणलंय का की भगवंता, अरे तुझं दर्शन दे, मी नाम घ्यायला तयार आहे, असं कधी म्हणतो का हो आम्ही? बरं, भगवंतानं आम्हाला असं कुठं काही सांगितलेलं आहे का की बाबा तू मला हे दिलं पाहिजेस? संत वर्णन करताना म्हणतात, माझा देव काही मागेना, मीही फुकट्या काही देईना. म्हणजे देव काही मागायला तयार नाही आहे, त्यानं फक्त आमचा लक्ष मागितलेलं आहे आणि लक्ष सोडून आम्ही द्यायला तयार आहे. आम्ही दिवसभर माळ ओढत बसलो, माळ जपत बसलो, मेरूमणी आला की चिंचुका काढून ठेवला, आमच्या पदरामध्ये किती पुण्य प्राप्त होणार आहे? उतराय झिरो, मोठं बैलगाडीच्या चाका एवढं शून्य प्राप्त होणार आहे. कारण आमचं लक्ष नामाकडं नाही, मेरूमणी कधी येतोय आणि मी किती माळा ओढल्या याचं गणित घालण्याकडे आमचं लक्ष आहे. माळ ओढायची नसते, माळ ही जपायची असते. त्यामुळे मेरूमणीची गरजच नाही आहे हो. आम्ही जेवताना मोजून घास खातो का हो? मग असं भगवंतानं सांगितलंय का की आज फक्त तू 100 वेळाचं नाम घे, 200 वेळा घेऊ नकोस, एखादा दिवस 50 झालं चालणार नाही, असं कुठं भगवंतानं नियम घातलेला आहे का हो? उलट भगवंताची स्वारी काय म्हणते, दे तुझाई मोटके निमिष भरी. माझ्या भगवंतासाठी एक निमिष पुरेसा आहे. अहो, 24 तास देता येतील, पण निमिष देणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे. कारण संतांनी काय सांगितले, निमिष कसं पाहिजे हो? संत वर्णन करताना म्हणतात, तनु मन धन जीवे, चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. शरीर, मन आणि बुद्धी या तिन्हीचं एकत्रीकरण करून एक निमिष भगवंतासाठी द्यायचं आहे. आता एक निमिषाचा विचार जर आम्ही करायचा प्रयत्न केला तर डोळ्याची पाती बंद करून उघडायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये आमचं मन एक पृथ्वी प्रदक्षिणा करून परत येतं. या मनाला आधार देणं गरजेचं आहे हो. आमचं मन नको त्या गोष्टीकडे भरकटत निघालेलं आहे.
ज्या गोष्टीची मनाला आवड असते त्या गोष्टीसाठी मनाची स्वारी सवड काढायला तयार असते. साधं उदाहरण आहे. एखाद्याला नाद असतो टाळी वाजवून खायचा, खिशामध्ये सगळी सोय केलेली असते. आम्ही 2 जण भेटलो, बोलणं चालू आहे. बोलणं चालू असताना तो खिशातनं डबी काढतो, एका हातामध्ये ती ओतून घेतो, अंगठ्यानं तो चुना काढतो, तो चुना त्याच्यावर लावतो, घासतो. बोलणं चालू आहे का नाही हो आमच्याबरोबर? बोलणं चालू आहे. बोलणं थांबलं का? टाळी वाजवतो, पाहिजे ते टाकून देतो, फुंकून टाकतो, बरोबर गोळी बसवतो. का? तर त्या गोष्टीची आवड आहे. संत म्हणतात जर ह्या बाह्य गोष्टीची आवड असेल तर भगवंताच्या नामाची आम्हाला आवड लागणार नाही का? तर 100% लागणार. म्हणून तुकोबाराय म्हणतात संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे. अहो त्यासाठी संतांची संगत महत्वाची आहे. आमचं शास्त्र काय सांगतं? संगती संग दोषणम. जशी संगत असते त्या पद्धतीनं आमचे विचारधारा बनत असतात, आमचे विचार होत असतात. मग जर संतांच्या संगतीमध्ये आम्ही राहिलो तर आम्हाला कशाची कमतरता पडणार आहे का हो? कारण संतांनी आमच्यावरती एवढे उपकार केलेले आहेत की त्याची आम्ही उतराई होणं कदापि शक्य नाही. तुकोबाराय वर्णन करताना म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे ह्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पाही जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुयेचे चित्ती तैसे मज येती सांभाळी. हो त्यांच्या उपकाराची परतफेड करणं आम्हाला ह्या नवे 100 जन्म घेतले तरी आम्हाला होणार नाही. कारण संत जाता जाता एखादं वाक्य बोलून जात असतात आणि आमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणत असतात. पण तेवढा विश्वास आणि तेवढी श्रद्धा पाहिजे. परमार्थामध्ये आम्हाला 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे नित्य नियम. संत वर्णन करताना म्हणतात नित्यने मनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. तया जवळी देख भक्ती भावे उभा स्वानंदाचा गाभा तया दिसे. नित्य नियम महत्वाचा आहे. दुसरं शरीर मन आणि बुद्धी आमच्या ताब्यात पाहिजे. म्हणजे जिव्हा आमच्या ताब्यात पाहिजे, झोप आमच्या ताब्यात पाहिजे. हे सगळं कसं शक्य होणार आहे? तर संत जाता जाता आम्हाला उपदेश करत असतात. त्याच्यावरती जर विश्वास आम्ही ठेवला तर निश्चितपणानं आम्ही पलीकडे जाऊ शकतो. एक उदाहरण आहे. एका गावात एक राजा राज्य करत होता. त्याला बराच शिकारीचा नाद होता. एक दिवस त्यानं सांगितलं प्रधानाला, म्हणले चल आता आपल्याला शिकारीला जायचंय. म्हणून त्या पद्धतीनं ते शिकारीला गेले. बरंच फिरतायत, 12चं ऊन मी म्हणतोय, पण शिकार काही मिळायला तयार होईना. शेवटी राजाला तहान लागली. म्हणून जे सेवेकरी होते त्यांना सांगितलं तुम्ही हुडका पाणी कुठे मिळतंय का. म्हणून 4 दिशेला 4 सेवक गेलेले. राजा स्वतः चालत निघालेला आणि बरंच अंतर गेल्यानंतर राजाला एक तळ दिसलं. पण त्या तळ्याच्या बाजूला एक पर्णकुटी होती. त्या पर्णकुटीमध्ये एक संन्यासी राहत होते आणि त्या पर्णकुटीच्या बाहेरच्या बाजूला लोकांची भली मोठी रांग लागलेली. राजांना विचारलं म्हणजे काय आहे, कशासाठी रांग लागलेली आहे? तर त्यांनी सांगितले की आतमध्ये एक साधू पुरुष राहतात आणि ते आठवड्यातनं एकच दिवस दर्शन देतात. आज त्यांच्या दर्शनाचा दिवस आहे आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून आम्ही सगळी उभा राहिलेलो आहे. राजानं पाणी पिलं आणि राजा त्या रांकेमध्ये बाजूला उभा राहिला. त्या सद्गुरूंची जे काही संन्यासी होते ते बाहेर आले झोपडीतनं. त्याच्या शेजारी एक भली मोठी शिलाखंड होता, त्यावरती जाऊन बसले. सहजासनामध्ये बसलेले आहेत, दाढी वाढलेली आहे, पांढरी स्वच्छ दाढी आहे, अंगावरती भगवी वस्त्र परिधान केलेली आहेत. 2 शिष्य शेजारी आहेत, गळ्यामध्ये माळा घातलेल्या आहेत आणि बाहेर आल्यावर तेजपुंज शरीर आहे, साधना दिसत होती चेहऱ्यावरती. बाहेर आले आणि सहज त्यांचं लक्ष समोर त्या असलेल्या तळ्यामध्ये गेलं. तर त्या तळ्यामध्ये त्यांना काय दिसलं? तर एक बगळा उभा राहिलेला होता आणि तो आपली चोच दगडावरती घासत होता.
यांच्या मुखातनं सहज शब्द बाहेर आले, घस घसाव, अच्छी तरह से घसाव, तुम क्या करते है हम जानते हैं. म्हणजे तू घास, मला कळतंय तू कशासाठी घासतोयस ते. एवढं बोलले आणि ते आत जाऊन बसले. लोकांचं दर्शनही झालेलं, सगळेजण परत आले. राजानंही दर्शन घेतलेलं, सगळे त्याचे काही जे सेवेकरी होते ते सगळे भेटले, दास सगळे भेटले आणि सगळी जण परत आली. पण ह्याच्या मुखामध्ये ते सारखं चाललेलं होतं, घसघसाव, अच्छी तरह से घसाव. डोक्यामध्ये विचार चालू झालेला होता. घराकडं आला राजा. पण ह्या राजाला एक प्रश्न असा होता की राजाला मुलं बाळ नव्हती, त्यामुळं पुढं वंश नव्हता आणि चाललेलं होतं. पण त्याचा जो प्रधान होता ह्याचा पूर्ण विश्वास त्या प्रधानावरती होता. त्या प्रधानाचं डोकं जरा उलट चालायला लागलेलं. त्यानं विचार केला की आता राजाची 50 उलटली आणि किती वर्ष जगणार हा. त्यापेक्षा ह्याचा जर आपण काटा काढला तर मी राजा होईन, लवकर होता येईल. त्याचं गणित चालू झालेलं. ह्यानं विचार केला की ह्याचा काटा काढायचा ही तशी सहजासहजी सोपी गोष्ट आहे का हो. कारण राजाच्या आजूबाजूला सगळी लोक असणार आणि त्याच्यामधनं हा काटा काढायचा. अहो, ते प्रधान म्हणून त्याला तेवढ्यासाठी नेमलेलं होतं, कारण त्याचं बुद्धी तेवढी चांगली होती म्हणून त्याला प्रधान म्हणून घेतलेलं. त्याची बुद्धी चालायला लागली. त्यांना विचार केला की राजाच्या जवळ कोण जाऊ शकतो शस्त्र घेऊन. तर म्हणले न्हावी जाऊ शकतो राजाच्या जवळ, कारण त्यावेळेला वस्ताऱ्यानं दाढी करायची. त्यांना विचार केला की हा न्हावी जाऊ शकतो. म्हणून यानं दुसऱ्या दिवशी सकाळी काम केलं. आपल्या रथवाल्याला, सारथ्याला सांगितलं रथ घेऊन ये. सारथी रथ घेऊन आला. यानं सांगितलं तू उतर. म्हणले मी स्वतः रथ घेऊन जाणार आहे. यानं रथ घेतला आणि राजाचा जो न्हावी होता त्याच्या घराच्या समोर आणून रथ थांबला. हो, गल्लीतली सगळी लोक उभा राहिली की प्रधानाची स्वारी, सकाळचा सुमार आहे, या राज असलेल्या न्हाव्याकडं घरात आली आहे, म्हणजे ह्यानं काहीतरी केलेलं असणार म्हणून गल्ली जमा झाली. तो न्हावी पळत बाहेर आला. म्हणला महाराज, माझं काही चुकलं असलं तर मला माफ करा. पोटावर मारू नका, पाठीवर मारा. 4-2 मुलं आहेत, माझा संसार आहे. नाही म्हणले माझं तुझ्याकडं काम आहे म्हणून मी आलोय. म्हणले बोला. म्हणले 4 चौघात बोलण्यासारखं नाही, आपण घरात जाऊया. घरात घेऊन गेले. आत गेला, दरवाजा बंद केला, हात जोडून उभा राहिला. विचारलं, म्हणले महाराज काय हुकूम. म्हणले मला एक सांग, तू दिवसभर म्हणले आधी तू बलुतेदार, तुला आम्ही शिदा देऊ, काय असेल ते पैसे देऊ, पण म्हणले दिवसभरामध्ये तुझी कमाई किती होते. तो म्हणला 1-2 आणि कमाई होते म्हणले माझी. कसं बसं माझं घर चालतंय. म्हणले मी जर तुला जास्त पैसे दिले तर. वा म्हणले महाराज, आनंद आहे. नाही म्हणले मी तुला अर्ध राज्य बक्षीस द्यायला तयार आहे. त्यानं सांगितलं, म्हणले महाराज मग मी करायचं काय आहे त्याच्यासाठी. तो म्हणला काय नाही, एक साधं सोपं काम आहे. म्हणले उद्या म्हणले राजांचा दाढीचा वार आहे. सकाळी दाढीला आलास की दाढी करता करता तुझ्या हातातला जो वस्तारा आहे तो राजाच्या गळ्यावरनं चालवायचा, मानेवरनं. म्हणजे राजा मृत होणार. तो मृत झाला की मी राजा होणार आणि तुला म्हणले अर्ध राज्य बक्षीस देणार. हा म्हणलं महाराज हे कसं शक्य आहे. 4 पिढ्या म्हणले आम्ही राजाचे बलुतेदार आहोत, हे मला काही जमणार नाही. म्हणले विचार कर, अरे तू 2 आणि 4 आणण्यासाठी सगळं करतोयस, एकदा तुला पैसा मिळाला तर काय कमी आहे का. अहो, क्षणिक संगत आहे महाराज. संगती संगदोषणम जी महत्वाची आहे ही क्षणिक संगती होती. यानं सांगितलं ठीक आहे. म्हणले महाराज तुम्ही म्हणताय तसं करायला मी तयार आहे. आनंदानं प्रधानजी बाहेर आलेले. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेला हा न्हावी राज दरबारामध्ये आलेला. वर्दी राजाला गेलेली, तोपर्यंत सगळी तयारी झालेली. हा आला, राजा खाली येऊन बसला. हातामध्ये आरसा धरलेला आहे. यानं आपली धोपटी उघडली, त्यातले एक सगळ्या वस्तू काढून ठेवल्या. चांबड्याचा पट्टा काढला आणि त्याच्यावरती वस्तारा घासायला सुरुवात केली. वस्तारा घासायला लागल्याबरोबर राजाला शब्द आठवले, घस घसाओ, अच्छी तरह से घसाओ, तुम क्या करता है हम जानते हैं. राजा तो न्हावी विचार करायला लागला, आमच्या घरामध्ये बंद खोलीमध्ये माझी आणि प्रधानाची झालेली चर्चा राजाला कशी काय कळली. तो 2 पावलं मागं सरकला, परत घासतोय.
परत राजा म्हणतोय, असं 5-6 वेळा करतो, 8-10 पावलं मागं सरकला आणि त्यानं राजाला साष्टांग नमस्कार घातला. म्हणले, महाराज, माझं आणि प्रधानजींचं झालेलं बोलणं तुम्हाला कसं काय कळलं? म्हणले, काय बोलणं झालेलं? म्हणले, महाराज, आज दाढी करत असताना तुमच्या गळ्यावरनं मी शस्त्र चालवणार, मी शस्त्र चालवलं की तुम्ही मृत होणार, प्रधानजी राजा होणार आणि मला अर्धराज्य बक्षीस देणार. एवढं सगळं तुम्हाला कळलं कसं काय? त्यानं सांगितलं, ठीक आहे, जा म्हणले, बघू. प्रधानजीला बोलवलं, प्रधानजीला राज्य स्वतः देऊन टाकलं. पत्नीला सांगितलं, तुला काय करायचंय ठरव. ती म्हणली, मी तुमच्याबरोबर पाणी ग्रहण केले, मीही तुमच्याबरोबर येणार बाहेर. राजानं विचार केला, त्या दिवशी जाता जाता मी 2 शब्द ऐकले, ते मनात ठेवले, तर आज मी माझ्या मृत्यूपासून लांब गेलो. जर मी त्या संतांच्या संगतीमध्ये राहिलो, मला परमात्मा परब्रह्म भेटणार नाही का हो? तसं आम्हाला संत जाग करायला तयार आहेत की आमच्या हृदयामध्ये भगवान आहे, तो संत दाखवून द्यायला तयार आहेत. म्हणून माऊली म्हणते की मज हृदयी सद्गुरू, आमच्या हृदयामध्ये भगवान आहे हो. आम्हाला भगवान बाहेर हुडकायला कुठं जायची गरजच नाही. ज्या वेळेला नारदांनी भगवंताला प्रश्न केला, बा भगवंता, अरे तुझी कुठं गाठ पडणार? भगवंतानं उत्तर दिलेले. म्हणले, नारदांनी प्रश्न केलेला होता, तू कुठं भेटणार? योग्यांच्या हृदयामध्ये, कैलासामध्ये का वैकुंठामध्ये भेटणार? भगवंतानं उत्तर दिले, नाहम वसामी वैकुंठे, नाहम योगिनाम हृदय ब्रदौ, मत भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारदा. माऊली वर्णन करताना म्हणते, माझे भक्त गाती तेथे नारदामी उभा असे. हो, भगवंताला फक्त गुणानुवाद पाहिजेत, कारण भगवान आमच्या हृदयारूपी सिंहासनावरती मुळात आलेलाच आहे. तुकोबाराय वर्णन करताना म्हणतात, तो फक्त आम्हाला जागा करून घ्यायचा आहे. ह्या मनाला भगवंताच्या नामाची जोड द्यायची आहे, आम्हाला फक्त जोड द्यायची आहे. म्हणून तुकोबाराने काय सांगितलं हो, पांगुळ झालो देवा ना हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते धाय, टाकीता कूप काठी कुंठ दरडीन पाहे, आधार नाही कोणी मज बाप ना माये, पांगुळ झालो देवा. तुकोबाराय थांबले का हो? दुरुनी आलो मी गा होते हेची कारण, दुर्लभ भेटे तुम्हा पायी झाले दर्शन, विनवितो तुका संता दोन्ही कर जोडून, पांगुळ झालो देवा. तुकोबाराय सांगतायत की मन पांगुळलेलं आहे, मनाला आधार द्यायचा आहे. मग मनाला कशाचा आधार द्यायचा आहे हो? तर सद्गुरूंनी दिलेल्या नामाचा आधार द्यायचा आहे. की जे माऊली 28ही अभंगाच्या ध्रुवपदामध्ये ज्ञान सांगताना आम्हाला म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणजे मुखानं फक्त चिंतन करायचं आहे. कुठं जायला सांगितलेलं आहे का हो? का आम्हाला संसार सोडायला सांगितलेला आहे? असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्या सदा. अहो, काहीही न सोडताना आम्हाला भगवंतापर्यंत पोचता येतं. नवे नवे तुकोबाराय पुढं जाऊन वर्णन करताना म्हणतात, निजल्याने गाता उभा पांडुरंग, बैसल्या कीर्तन करिता डोले, मार्गी चालता असे मागे पुढे, भक्तासी साकडे पडून दी. अहो, मी रस्त्यानं निघालेलो असू तर आमच्या मागं पुढं यायला तयार आहे, आम्ही झोपलेलो असू तर आमच्या पुढं उभा राहायला तयार आहे. एवढी भगवंताची स्वारी आमच्या बरोबर यायला तयार आहे. मग त्यासाठी काहीतरी करणं आमचं कर्तव्य आहे. ते काहीतरी कोण शिकवणार? तर आम्हाला सद्गुरू ज्ञान द्यायला तयार आहेत, सद्गुरू शिकवायला तयार आहेत. नाहीतर आमच्या जन्माचा काय उपयोग आहे ह्याचं कधी आम्ही चिंतन केलं का हो? आम्ही जन्माला येऊन काय केलं हो, किंवा जन्म कसा झाला ह्याचा आम्ही कधी विचार करण्याचा प्रयत्न केला का हो? तुकोबाराय आम्हाला ज्ञान सांगताना म्हणतात, जन्माचे ते मूळ
पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येवोनी हानी केली. तुकोबाराय म्हणतात आम्ही जन्माचा कधी विचार केला का हो? ठीक आहे, जन्माचा विचार राहू दे, पुढचा जर आम्ही विचार केला तर नाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी एका अभंगामध्ये ज्ञान सांगताना म्हणतात, जन्मून केलेस काय मनुजा, जन्मून केलेस काय. म्हणले जन्माला येऊन आम्ही काय केलं हो? आम्हाला ज्ञान सांगताना ते म्हणतात, वाढविले वय पोशिली काया, पिऊनी दही दूध साय मनुजा, जन्मून केलेस काय. अहो नुसतं शरीर वाढलं हो, की ज्याचं वर्णन करत असताना शंकराचार्यांच्या वेळेला 32 मतं होती, त्यामध्ये एक कापालिकाचं मत होतं. काय मत होतं? खावं प्यावं मजा मारावी आणि एक दिवस मरून जावं. आमची आता स्थिती तशीच आहे हो. आम्ही सकाळी उठल्यावर खायचं, कामाला जायचं, दुपारी खायचं, संध्याकाळी फिरून आलं की खायचं, रात्री झोपायचं. आम्ही करतो काय हो? ज्या भगवंतानं आम्हाला हा सगळा नरदेह दिला, त्या भगवंतासाठी आम्ही दिवसातला किती वेळ द्यायला तयार आहे हो? अहो साधं उदाहरण आहे, आम्हाला एवढा भला मोठा नरदेह दिलेला आहे की ज्या नरदेहाचा आम्ही जर विचार केला तर त्याची किंमतही करता येणार नाही. बरं तो भाड्यानं दिलेला आहे, आम्हाला शरीर भाड्यानं दिलेलं आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि अशा आकाश, अशा या पंचमहाभूतांचा हा देह आम्हाला भाड्यानं दिलेला असताना सुद्धा त्या देहाच्या मालकाचा विचार आम्ही कधी केला का हो? मग तो कोण शिकवता आम्हाला करायला? तर संत शिकवायला तयार आहेत. ते म्हणतात, अरे तुझ्या हृदयस्थ असणाऱ्या ह्या परब्रह्माची जाणीव आम्ही तुला करून द्यायला तयार आहे. म्हणून जर आम्ही बघितलं तर आम्ही आता ह्याच्यानंतर हनुमान जयंती करत असतो, मारुतीची उपासना करतो. मारुती म्हणजे कोण हो? अहो आमच्या देहात सुद्धा मारुती आहे. मारुती मारुतीला अनेक नावं ठेवलेली आहेत. भीमरूपी, महारुद्रा, वज्र, हनुमान, मारुती, मनारी, अंजनी सुता, रामदूता, प्रभंजना. 8 नावं पहिल्या श्लोकामध्ये समर्थांनी ठेवलेली आहे. तर तो मारुती म्हणजे काय? तर आमच्या देहामध्ये येणारा श्वास आणि बाहेर पडणारा उच्छ्वास म्हणजेच मरुत, म्हणजे वारा. तो वारा आमच्या देहात आहे, तो संतांच्याकडनं जाणून घ्यायचा आहे. म्हणून माऊली आम्हाला काय सांगते हो? जाणतेनी गुरु भजिजे, तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषती. हो संतांच्याकडे जाणून जायचं आहे. बरं, जसं ते सांगत असताना आम्हाला सांगतात की झाडाच्या प्रत्येक फांदीला पाणी घालावं लागतं का हो आम्हाला? मुळामध्ये पाणी घातलं तर सगळ्या फांद्यांना पाणी मिळतं. तद्वत ह्या मनाला जर आम्ही भगवंताच्या नामाचे संस्कार केले तर आमच्या देहामध्ये हे नाम अखंडत्वानं राहू शकतं. की जे माऊली ज्ञान सांगताना म्हणते, साधुबोध झाला नुरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. अहो नाम मुरलं पाहिजे. अहो चक्क्यामध्ये घातलेली साखर मुरल्याशिवाय आम्हाला चक्का गोड लागतो का हो? नुसती मिसळल्या आम्ही श्रीखंड खायचा प्रयत्न केला, आम्हाला गोडी कळते का हो? साखर मुरावी लागते. तसं नाम आमच्या देहामध्ये मुरलं पाहिजे. की जसं वर्णन करत असताना संत म्हणतात, मुरला पुरला तेथे भाव कसा नुरला. अहो ह्या देहामध्ये तो मुरला पाहिजे. आणि ज्या वेळेला ते नाम देहामध्ये मुरेल त्यावेळेला आमच्या हृदयस्थ असणारा परब्रह्म परमात्मा आपोआप जागृत होतो. तो जागृत करण्यासाठी माऊली आम्हाला ज्ञान सांगते, तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी प्राप्त होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. अहो माऊलींची प्रतिज्ञा आहे, आमची नाही. आमची नव्याचे 9 दिवस, पाडव्या दिवशी प्रतिज्ञा करणार आम्ही की 9 दिवस मी दररोज चिंतन करणार. किती दिवस, किती वेळ? पहिले 2 दिवस, तिसऱ्या दिवशीपासून आमचं सगळं बंद.
अहो ही प्रतिज्ञा माऊलींनी केलेली आहे. माऊली प्रतिज्ञापूर्वक आम्हाला सांगतायत की तू फक्त लक्ष दे. आजपर्यंत 2 प्रतिज्ञा सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, एक भीष्माचार्यांची आणि नंतर ही माऊलींची प्रतिज्ञा आहे. भीष्माचार्यांचा सुद्धा विचार केला जर आम्ही, तर भगवंताचं ज्ञान सांगत असताना माऊली म्हणतेय, माऊलींनी काय सांगितलं पहिल्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये, ज्ञानदेव म्हणे व्यासांची आखुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी. हो त्यांचं रक्षण भगवंतानं का केलं? ज्या वेळेला युद्ध सुरू झालं आणि युद्धामध्ये पराजय होतं हे दिसल्यानंतर कौरवांनी त्या असलेल्या भीष्मांना सांगितलं की तुम्ही लक्ष देत नाही आहात. त्यावेळेला भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या संध्याकाळच्या आत मी निपांडव पृथ्वी करीन. सगळी जण परत आली. त्यावेळेला युद्धाला नियम होते, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत युद्ध चालायचं. सूर्यास्त झाल्यानंतर सगळेजण आपापल्या असलेल्या त्या झोपडीमध्ये, सगळ्यात राहुटीमध्ये सगळीजण परत आलेली. पांडवांच्या इथं बैठक भरलेली. सगळ्यांची जेवणं सुद्धा होत नव्हती, कुणाला तोंडातनं घास उतरत नव्हता, कारण भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली आहे. महाराज भीष्म प्रतिज्ञा आहे. बरं ते सगळ्यांचे गुरु आहेत की ते म्हणतायत की मी उद्या संध्याकाळच्या ती निपांडव पृथ्वी करीन, नाहीतर मी शरपंजरी पडीन. हा सगळा विषय समोर आलेला. सगळेजण बसलेले. भगवंताची स्वारी स्वतः तिथं आलेली. चर्चा सुरू झाली. भगवंतानं विचारलं, अरे असे सगळे तुम्ही खिन्न का रे? धर्मराज म्हणतोय, भगवंता अरे आता कसं होणार? त्यांनी तर प्रतिज्ञा. अरे म्हणले उद्या संध्याकाळपर्यंत वेळ आहे, आत्ता का काळजी करताय म्हणले. तोपर्यंत द्रौपदी बाहेर आली. तिनंही म्हणलं, भगवंता काय करायचं? म्हणले थांब जरा द्रौपदी, बघूया आपण. तासभर गेला. रात्री 10 10:30चा सुमार झालेला. भगवंतानं सांगितलं, म्हणजे द्रौपदी चल म्हणले आपण फिरायला जाऊया. कुठं फिरायला बाहेर न्यायचं नव्हतं महाराज. द्रौपदीला म्हणले चल. निघाली द्रौपदी कृष्णाच्या पुढं, कृष्ण पुढं, द्रौपदी मागं. बरं निघाली कुठनं निघाली होती? तर त्या कुरुक्षेत्रामधनं निघाली आहे महाराज. रक्ताचे पाट वाहत आहेत, विव्हळण्याचे आवाज येत आहेत. कोणाचा हात तुटलेला दिसतोय, कोणाचा पाय पडलेला आहे, कोणाचं शिरकमल आहे, घोड्याचा पाय आहे, घोड्याचं मुंडकं आहे. अनेक गोष्टी चाललीत. वरती घुबडं गिधाडं फिरतायत. आवाज वेगवेगळे कण्याचे येत आहेत. ह्याच्यामधनं त्या द्रौपदीला कृष्णाची स्वारी घेऊन निघालेली आहे. बरंच अंतर गेलं आणि हिरवळ लागली. त्या हिरवळीच्या पलीकडच्या बाजूला एक झोपडी होती आणि त्या झोपडीच्या अलीकडं भलं मोठं झाड होतं. भगवंतानं सांगितलं, म्हणलं एक काम कर म्हणले, मी या झाडाखाली उभा राहतो, तू एक काम करायचं, आज झोपडीत जायचं. एक संत महात्मे ध्यानाला बसलेले आहेत, त्यांना फक्त नमस्कार करायचा आणि परत यायचं. फक्त कुणाबरोबर आलं हे सांगायचं नाही म्हणले. त्याने सांगितलं काही हरकत नाही. ती पुढं निघाली. बरं पाला पडलेला होता, पाचोळा पडलेला होता, त्याच्यावर ते पाय पडल्यावर आवाज आला, कारण तिच्या पायामध्ये खडावा होत्या. त्यानं सांगितलं, म्हणले द्रौपदी थांब म्हणले, त्या खडावा काढून दे. हो भक्ताच्या खडावा आहेत महाराज, हातामध्ये धरलेल्या, हृदयाशी धरल्यात भगवंतानं. त्रैलोक्याधीश भगवान आहे महाराज. यशस्वी ज्ञान औदार्य ऐश्वर्य वैराग्य हे 6 गुण वसतीच येत, म्हणून तो भगवंत जाण. असा हा 6 गुणांनी मंडित असणारा परब्रह्म परमात्मा परमेश्वर त्या झाडाखाली उभा राहिलेला आहे. आपल्या हृदयाला त्या सगळ्या असलेल्या पादुका कवटाळतोय. ही संथ गतीनं गेलेली, झोपडीचा दरवाजा पुढं केलेला, तो ढकललेला, उघडलेला, आत गेलेली आणि फक्त पायाला नमस्कार करून ती उठून उभा राहिली. पण संस्कृती आपली सर्वश्रेष्ठ आहे. आत्ताचा विषय सोडून द्या. त्यावेळेला दोन्ही बाजूला 1-1 डझन हिरव्या बांगड्या घालायची. तिनं ज्यावेळेला नमस्कार केला त्यावेळेला त्या कांकणाचा आवाज झाला. आवाज ऐकल्याबरोबर त्या साधूंनी डोळे न उघडताना आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. अहो ही कृष्णाची बहीण होती. तिनं त्यांना प्रश्न केला, त्यांनी ती समयची वात वर केली. आवाज ऐकल्याबरोबर द्रौपदी बघते तर समोर भीष्माचार्य आहेत. तिनं प्रश्न केला, म्हणले महाराज आपण जो आशीर्वाद दिलेला आहे तो ह्या जन्मासाठी का पुढच्या जन्मासाठी? त्यांनी सांगितलं ह्याच जन्मासाठी आहे, पुढच्या जन्माचं कोणी बघितलं नाही म्हणले. पण म्हणले द्रौपदी तू इथं आलीच कशी सांग म्हणले मला. म्हणले त्यांनी सांगितलं नाव सांगायचं नाही, मी दाखवते तुम्हाला कोणाबरोबर आले. चल म्हणले दाखव.
ती घेऊन आलो बाहेर, तर झाडाखाली दाखवलं त्यांनी. भगवंताची स्वारी आपल्या हृदयाशी ते धरते आणि वर्ण आपल्या डोळ्यातनं असलेल्या आनंदाश्रूनं त्याला माहू घालते. हे बघितलं फक्त, आणि भीष्माचार्याने जाऊन भगवंताचे घट्ट चरण धरलेले आणि मुखानं म्हणतायत, अरे ज्यांच्याकडे हा सहाकारी कृष्ण आहे त्याला कशाला कमतरता आहे. तिथं माझ्यासारखे हजार भीष्मांनी दररोज जरी प्रतिज्ञा केल्या तरी त्या प्रतिज्ञा फोल ठरणार आहेत. मी उद्या शरपंजरी पडणार. असं भगवंताला ह्या पांडवांनी काय दिलेलं होतं? भगवंताशिवाय दुसरा विषयच नव्हता. तसं आमच्या देहात पंचप्राणरूपी पांडव आहेत, त्यांच्या मदतीनं आम्हाला भगवंताला आपलंसं करायचं आहे. आणि ते भगवंताला आपलंसं करण्यासाठी संत आम्हाला ज्ञान शिकवतात. मज हृदयी सद्गुरू. आम्हाला हे ज्ञान कोण देणार आहे? तर संत ज्ञान देणार आहेत. संत कुणाला म्हणावं हो? गळ्यामध्ये भगवी वस्त्र घातली, गळ्यामध्ये माळा घातल्या, खांद्यावरती पताका घेतली म्हणजे संत म्हणता येईल का हो? प्रसिद्ध लावणीकार राम जोशी एका अभंगामध्ये, एका लावणीमध्ये वर्णन करताना म्हणतात, काय गळा घालुनी तुळशीची लाकडे, ती काय भवाला दूर करतील माकडे, आत मिरविती बाहेर मिरविती आत हरिसी वाकडे. म्हणजे नुसती गळ्यामध्ये माळ घातली, खायच्या वेळेला आम्ही खुंटीला अडकून ठेवली, त्या माळेचा उपयोग आहे का हो? एकदा माळ घालायची आहे गळ्यामध्ये, ती जाताना काढायची आहे. बरं तुळशीचीच का घालायला सांगितली हो? इतर कुठली माळ नव्हती का हो? अहो तुळस हे आम्हाला शिकवते त्यागाचं प्रतीक आहे. ज्या वेळेला एखाद्याला आम्ही एक वस्तू दान देतो त्यावेळेला त्याच्यावरती तुळशीपत्र ठेवतो, म्हणजे आजपासून माझी मालकी त्या वस्तूची संपली, तुझी मालकी सुरू झाली. त्या पद्धतीने ज्या वेळेला आम्ही आमच्या देहामध्ये ही माळ घालतो त्यावेळेला आमची मालकी ह्या देहावरची संपून भगवंताची मालकी चालू झालेली आहे ह्याची जाणीव करून देण्यासाठी ही माळ महत्वाची आहे. परमपूजनीय मामासाहेब दांडेकर तथा सोनोपंतांच्या चरित्रामध्ये ह्याला एक उदाहरण आहे. माळ एकदाच घालायची, गेल्यानंतर काढायची. त्यांचा एक शिष्य होता आणि काही कारणास्तव त्याला कोर्टामध्ये साक्षीदार म्हणून उभारायची वेळ आली. साक्षी जबाब चालू झालेले. ह्याचा ज्या दिवशी जबाब होता त्यावेळेला उभं केलं उलट तपासणीसाठी. त्यावेळेला त्या असलेल्या वकिलाने सांगितलं, म्हणजे महाराज एक काम करा म्हणले, जज साहेब ह्याला गळ्यातनं माळ काढून शपथ घ्यायला सांगा. बरं ती जज्जालाही काही कळलं नाही, कोर्टालाही काही लक्षात आलं नाही. त्यांनी सांगितलं म्हणले माळ काढा. त्यानं 3दा सांगितलं. म्हणले महाराज अहो गीतेवरती हात ठेवून मी सांगितलंय, जे काही सांगेन ते खरं सांगेन, खोटं बोलणार नाही. मी शपथ घेऊन तुम्हाला सांगितलेलं आहे, माळ काढायला मला लावू नका. याने सांगितलं ते काय. आता याचा इगो दुखावला. त्यांनी सांगितलं माळ काढल्याशिवाय पुढं कोर्ट चालू होणार नाही. यांना सांगितलं विचार करा महाराज, माळ काढल्यानंतर जर काही अघटित घडलं तर जबाबदारी तुमची आहे. काही हरकत नाही म्हणले. त्यानं माळ काढली, कानापर्यंत आणली, परत विचारलं, नाही म्हणले काढ माळ. कानाच्या वर माळ फक्त महाराज, ही सत्य घटना आहे. कानाच्या वर माळ आली, त्याच ठिकाणी तो महात्मा खाली पडला आणि मृत झाला. त्याला म्हणायचंय माळ घालायची. हो आम्हाला जाणीव करून देतो भगवंताची स्वारी की हा देह तुझा नाही, तू मला अर्पण केलेला आहेस, आता तुझी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. भगवंतानं सांगितलं योगक्षेम चालवी तक्षणी ही तो श्रीमुखींची वाणी. भगवंताने सांगितलं योगक्षेमम वहाम्यहम. पण कधी भगवंताची स्वारी आमचा योगक्षेम चालवणार? ज्यावेळेला आम्ही आमचं मन भगवंताला समर्पित करणार आहे. तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेमधरी. किंवा ज्ञानेश्वर माऊली दुसऱ्या शब्दात सांगतात, माझे नि अनुसंधाने देखू संकल्पू जाळणे निश्चयकू मद्याजी चोख ह्याची नाव. पण हे कधी शक्य आहे हो? तू झडझडोनी वहिला निघ ये गुरुभक्तीची वाटे लाग. हो त्यावेळेला शक्य होणार आहे ज्यावेळेला संत आम्हाला ज्ञानोपदेश देतील, संत ज्ञान सांगतील, संत आमच्या कानामध्ये मंत्र देतील, त्यावेळेला आम्हाला हा अनुभव प्राप्त होणार आहे. कारण भगवंताच्या नामामध्ये एवढं सामर्थ्य आहे.
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अहो भवसागर परतीराला जाता येतो, अमृताला सुद्धा झिंकता येतं. अमृताते पैका झिंके, माऊली वर्णन करताना म्हणते अमृताला सुद्धा पैजेनं झिंकता येतं. असं अमृताहुनी गोड असणारं भगवंताचं नाम संत आम्हाला द्यायला तयार आहेत, संत आम्हाला शिकवायला तयार आहेत, नवे नवे आमच्याकडनं करून घ्यायला तयार आहेत. असे संत प्राप्त होणं हे आमच्या जीवनाचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. आणि त्यासाठी त्या संतांच्याकडं जाणं, त्यांच्याकडून ज्ञानाची प्राप्ती करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण आम्ही काय केलेलं आहे, आम्ही संसारामध्ये गुंतलेलो आहोत, संसारामध्ये गुरफटलेलो आहोत, संसारच आम्ही सर्वस्व मानतो. तुकोबारायांची स्वारी एकदा प्रवचनामध्ये सांगत असताना म्हणली की आम्ही संसारामध्ये गुरफटलेलो आहोत, आम्ही मोहामध्ये अडकलेलो आहोत, आम्ही मायेला जवळ केलेलं आहे असं तुकोबारायांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्तन झालेलं, दुसऱ्या दिवशी तुकोबारायांचा एक शिष्य आलेला. महाराज म्हणला मला शंका आहेत. म्हणले विचार. नाही म्हणले आपण फिरत जाऊ आणि शंका विचारू. फिरत बाहेर निघालेले, चर्चा चालू आहे, बरेच गावाच्या वेशीच्या बाहेर आले. म्हणजे महाराज तुम्ही काल सांगितलं की मोहाला मायेला संसारामध्ये आम्हीहून गुरफटून घेतो, त्यातनं बाजूला पडायचं आहे. हो म्हणले आपणहून गुरफटून घेतो. म्हणले महाराज मला दाखवून द्या. चर्चा चाललेली, पुढे गेले. वेशीच्या बाहेरच्या बाजूला एक भलं मोठं औदुंबराचं झाड होतं, उंबराचं झाड होतं. उन्हाळ्याचे दिवस, त्याच्यावरती काळे डोंगळे होते. तुकोबाऱ्याने ते बघितलं. तुकोबाऱ्याने विळणा दिली त्या शिष्याच्या हातामध्ये. म्हणजे धर जरा वेळ. आणि गेले पळत महाराजांची स्वारी आणि त्या झाडाला कडकडून मिठी मारली. त्याबरोबर ते सगळे डोंगळे अंगावरती फिरायला लागले, डोंगळे लागले चावायला, तुकोबाऱ्या लागले ओरडायला. म्हणले जीवजी अरे बघ, म्हणले अंगावरती डोंगळे चावायला लागलेत. पळत जीवजी आला, त्यानं ती मिठी घातलेली ती मिठी सोडवली आणि सोडताना म्हणला महाराज तुम्हीहून जर झाडाला मिठी मारली तर त्या डोंगळ्यांनी कुठं जावं म्हणले. अरे म्हणले तीच परिस्थिती आहे, तूहून जर त्या मोहाला आणि मायेमध्ये अडकलास तर तू संसारातनं बाजूला कसं निघणार. संत म्हणतात निघता येत नाही का हो. उत्तर आहे निघता येतं, पण त्यासाठी कुणाचा तरी आधार पाहिजे, कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे. तो आशीर्वाद संत द्यायला तयार आहे. मग अशा संतांच्याकडं आम्ही जायचं आहे, त्यांच्या ठिकाणी आर्जवून राहायचं आहे की जे माऊली आम्हाला ज्ञान सांगताना म्हणते तुझी सेवा करीन मनोभावे, मन माझे गोविंदी रंगले, नवसिये नवसिये माझे नवसिये ओ, पंढरीचे दैवत विठ्ठले नवसी. हो भगवंताची खरी सेवा करायची आहे. मग आता सेवा म्हणजे भगवंताची काय करायची आहे हो. आमच्या प्रत्येक शंकेचं सगळ्या संतांनी उत्तर दिलेलं आहे. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. अहो भगवंताचं नाम अखंड उच्चारणं ही खरी भगवंताची सेवा आहे. अखंड उच्चारता येतं का नाही येतो. हो आम्ही जर दिवसाकाठी 21,600 वेळेला श्वासोश्वास करत असू असं समर्थांची स्वारी म्हणते, म्हणजे आम्हाला किमान 21,600 वेळेला भगवंताचं चिंतन करता येतं. कधी करता येत नाही. तुकोबाराय सांगतात शिंक जांभई कोकला इतुका काळ व्यर्थ गेला. म्हणून सगळ्या संतांनी बोध करत असताना आमच्या मनाला बोध केलेला आहे की बा मना अरे तू भगवंताकडे नेऊ शकतोस, तू भगवंताच्या आवडीचं इंद्रिय आहे. म्हणून समर्थांनी सुद्धा मनाच्या श्लोकामध्ये मनाला बोध किती केला हो. मना राम पाया कदा तू न सोडी, मना राम नामी धरी नित्य गोडी, मना सद्गुरु राम प्रेमे भजावा, मना राम तो अंतरी साठवावा. जय जय रघुवीर समर्थ. किती बोध केला हो. ह्या मनाला सांगितलंय की बा मना अरे तू सावध हो. आमचं मन सावध व्हायला तयार आहे का हो. आम्ही ज्या गोष्टीमध्ये राहतो त्याच गोष्टीमध्ये आम्हाला वाटत असतं की ते खरं आहे. पण नामदेवराय मागणं मागताना काय म्हणतात, आम्हाला जर भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. म्हणजे त्यासाठी अहंकाराचा लवलेशही नको. तुकोबाराय काय म्हणतात तो, हेची दान देगा देवा तुझा विसर न वावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा.
अहो म्हणून संतांची संगत महत्त्वाची आहे. कारण भगवंताला बाकी काही नको आहे हो. भगवंताला काय पाहिजे हो? देव भावाचा भुकेला, दास सेवकाचा झाला, पहा महिमा आवडती, फळे खाय भिल्लिणीची, पोहे सुदाम देवाचे, फक्के मारी कोरडे ते, न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. तुकोबाऱ्या म्हणतात भगवंताला फक्त आमचा भाव पाहिजे. पण आमच्या मनामध्ये भाव सोडून सगळं आहे. संत प्रश्न करतात, मनी नाही भाव देवा मला पाव. देव भेटेल का? आम्हाला पाव मिळेल पण देव पावणार नाही. जर देव पावावा असं जर आम्हाला वाटत असेल तर माऊली सांगते की आमच्या हृदयस्थ असणाऱ्या भगवंताला जाणून घ्या. मज हृदयी सद्गुरू. त्यानं काय होईल? जेणे तारिलो हा संसार पुरू. आमच्या संसाराचा रहाट गाडगं जे चालू आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरे, हा खरा जो संसार आमचा आहे त्यातनं आम्हाला मुक्ततेची प्राप्ती करून घेता येईल. आम्हाला आमचा संसार कुठला चालू आहे? संसार म्हणजे सवेची स्वार. एका बाजूने शिवते, दुसऱ्या बाजूने फाटलेला आहे. तो संसार उपयोगी नाही. हा संसार पिल्लापासून प्रत्येक जण करत असतात, पण हा खरा संसार आहे. ह्या जन्माच्या 84 लक्ष योनीमधून मुक्ततेची अनुभूती घेणं हा खरा संसार आहे. तो संसार संत शिकवतात की त्यानं काय होतं? हा संसार रूपी आमचं जे जहाज आहे, आमची जी बोट आहे, आमची जी नौका आहे, ती परतीराला घेऊन संत जातात. कशाच्या परतीराला? तर हा जो ज्ञानाचा आमचा जो हा चाललेला संसाराचा रहाट गाडगं जे आहे त्याच्या परतीराला घेऊन जातात. आणि ते गेलं असताना आम्हाला शाश्वत अशा आनंदाची प्राप्ती होते की जे माऊली म्हणते आहे, म्हणवोनी विशेषे अत्यादरू विवेकावर. आम्हाला खरं ज्ञान त्यावेळेला प्राप्त होतं की ज्यामुळं आमच्या देहातला विवेक जागृत होतो. आम्हाला विवेकाची अनुभूती घेता येते, आम्हाला भगवंताच्या स्वरूपाची ओळख करून घेता येते आणि आम्हाला खऱ्या सुखाची प्राप्ती होते. आम्ही आत्ता सुख घेतो ते खरं सुख आहे का हो? साधं गणित आहे. आम्ही काय म्हणतो? आमच्या जीवनामधला सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्याचा दिवस आहे. संत आम्हाला प्रश्न करतायत, त्यातलं चिरकाल काय टिकणार आहे हो? सुवर्ण टिकणार आहे का? नाही. जी गोष्ट आम्ही लिहिणार आहे ती टिकणार आहे का? नाही. ज्या दगडावरती लिहिणार, ज्या हातानं लिहिणार, जी गोष्ट लिहिणार ती नाश पावणारी आहे. चिरकाल टिकणारी कोणती गोष्ट आहे? तर ते भगवंताचं नाम आहे, जे आम्ही गेलो तरी आमच्या हृदयामध्ये, आमच्या आत्म्यामध्ये चालू राहतं. ते नाम या संत महात्म्यांच्या माध्यमातून प्राप्त करून घ्यायचं आहे. तर आमच्या जीवनाची ती कर्तव्यता साधता येते. त्यावेळेला खरा विवेक आम्हाला प्राप्त होतो की जे माऊली ज्ञान सांगताना म्हणतात, मी अविवेकाची काजळी फेडूनी विवेक दीप उजळी, तै श्रोत्रया ज्ञानाची दिवाळी करी. त्यावेळेला दिवाळी होणार आहे ज्या वेळेला ह्या देहामध्ये प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप, ज्ञानाची ज्योत ज्या वेळेला आम्ही आमच्या देहामध्ये प्रज्वलित करू त्यावेळेला अविवेकरूपी काजळी बाजूला होईल आणि आमच्या देहामध्ये खरा विवेक प्राप्त होईल. तो प्राप्त करून देण्यासाठी माऊली म्हणते आहे, म्हणवनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. त्या संतांच्या ठिकाणी ज्या वेळेला दृढ विश्वासानं राहू, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. ज्यावेळेला अशा दृढ विश्वासानं संतांच्या ठिकाणी राहू त्यावेळेला संत सर्वस्व आम्हाला द्यायला तयार आहे. देऊ तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी मारू काठी. किंवा ज्ञानेश्वर माऊली वर्णन करताना म्हणतायत, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. अहो सुखाचा सागर आम्हाला संत द्यायला तयार आहेत. पण कधी? ज्या वेळेला आम्ही आमच्या हृदयामध्ये ह्या हृदयरूपी सिंहासनावरती भगवंताला विराजमान करू. म्हणून माऊली ज्ञान सांगताना म्हणते आहे, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसऊ पाऊले सद्गुरूंची. या हृदयरूपी सिंहासनावरती ज्या वेळेला आम्ही भगवंताला विराजमान करू त्यावेळेला आमच्या जीवनामध्ये खरा आनंद प्राप्त होतो की ज्या आनंदाचं वर्णन श्रुतीला सुद्धा करता आलं नाही. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे, आनंदुरे आजी परमानंदुरे, जया श्रुती नेती म्हणती गोविंदुरे. असा आनंद प्राप्त होतो. आणि ज्या वेळेला भगवंताची स्वारी आमच्या जवळ येते ना महाराज, त्यावेळेला कमतरता कशाची आहे का हो?
हो, त्रैलोक्याधीश भगवान आमच्या हृदयामध्ये आहे. मागेल ती गोष्ट पूर्ण करायला भगवंताची स्वारी समोर बसलेली आहे. मग काय मागावं हे संतांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. संतांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर आम्हाला काय मागणं मागावं हे संत शिकवतात. म्हणून माऊली म्हणते आहे, म्हणोनी विशेषे अत्यादरू. आदरानं आम्ही ज्या वेळेला त्यांच्याकडे जाऊ, नतमस्तकतेनं जाऊ, लीनतेनं जाऊ, त्यावेळेला संत सर्वस्व देतात की ज्याच्या योगे आमच्या ठिकाणी विवेकाची प्राप्ती होते, मग भगवंताची स्वारी आमच्या हृदयामध्ये येते. हे जर सगळं व्हावं वाटत असेल तर ह्या बाह्य अनुषंगिक गोष्टी आहेत. कारण मनाला संस्कार करण्यासाठी पारायण ही परंपरा, संकीर्तन ही परंपरा कशासाठी चालू केली हो? त्या 7 दिवसामध्ये का होईना ह्या मनावरती भगवंताचे गुणानुवाद पडतील की ज्याच्या योगे मन वळायला सुरुवात होईल. आणि मन एकदा वळलं ना महाराज तर ते अखंड भगवंताचं चिंतन करू शकतं. म्हणून ह्या बाह्य अनुषंगिक गोष्टी आहेत. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, पण ती कशी वाचायची आहे हो? एक तरी ओवी अनुभवावी. माऊलींची माफी मागायची, जरासा बदल करायचा. एक तरी ओवी वाचित जावी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. पण एक ओवी कशी वाचायची आहे? त्या ओवीचं चिंतन व्हायला पाहिजे, मनन व्हायला पाहिजे, त्याचा निजध्यास लागला पाहिजे. अशी ओवी दिवसातनं एक जरी आम्ही वाचली तरीसुद्धा भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. असा विवेक आम्हाला संत देतात. त्या विवेकाच्या माध्यमातून आम्ही ज्या वेळेला संतांच्या चरणाच्या ठिकाणी दृढ विश्वासानं राहू, त्यावेळेला भगवंताची स्वारी आमच्या हृदयरूपी सिंहासनावरती विराजमान होईल आणि आम्हाला जीवनाच्या मुक्ततेचा आनंद प्राप्त करून देईल. की जे माऊली आम्हाला ओविलमध्ये ज्ञान सांगताना म्हणतात, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणवोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. असा आनंद या संतवाक्यावरती विश्वास ठेवून प्राप्त होतो. तो आनंद मिळवा आणि नराचे नारायण प्राप्त करा. भरोनी सद्भावाची अंजुळी, मिया ओविली फुले मोकळी, अर्पिली अंद्रियुगली विश्वरूपाच्या. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. विठाल 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 विठाल. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.